गाइस तुम्ही बघताय ही आहे शिवांची मूर्ती. हे गाईज मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि गाईज आत्ता मित्र आला खाली, सो मी आता खालीच आलो कारण की आज आपल्याला सुट्टी असल्यामुळे घरीच होतो. लेट उठलो जरा 12 वाजता वगैरे आता उठलोय. आणि आता मित्र आलेत म्हणून मी बिल्डिंग खाली आलोय त्यांना भेटायला. सो त्यांना भेटू आणि मग बाहेरनं जेवून वगैरे जाऊ, कारण की जेवायला आपल्याला बाहेर तसं पण यावंच लागेल. सो या माझे पंटर लोक इथं उभे आहेत. हाय हाय, कसं आहे? एकदम मजेत. कसे काय आलात? असं तुला भेटायला का? तुला फिरायला भेटायला पाहिजे. फिरून जरा घेऊन दे. आला या दिवसानं रायगडवरून आला एवढ्या दिवसांनी फिल्मची शूटिंग करून. अजून काय? सो गाईज आता बिल्डिंग खाली आलो होतो मित्रांना भेटण्यासाठी. आणि मित्र मला घेऊन बघा कुठे चाललेत. अंबरनाथला शिव मंदिर आहे, त्या शिव मंदिरला घेऊन चाललेत. शिव मंदिर रोहन आहे आणि पुढं निखिल. स्वतः आम्ही जातो शिव मंदिरात. जस्ट त्यांचा फोन आला, रोहनचा फोन आला मला, ये खाली म्हणून बिल्डिंग खाली. मी जस्ट उठलो होतो, आंघोळ वगैरे करून बिल्डिंग खाली आलो. मला म्हटलं जायचं असेल इथंच कुठेतरी, आणि भाई मला हे घेऊन चाललेत अंबरनाथला फिरायला. आणि आज सुट्टी असल्यामुळे म्हटलं चला जाऊ. चला तसं पण घरात झोपूनच काढला असता. सो आता बाहेर जातो तर आपल्याला चांगला कंटेंट पण भेटते आणि शिव मंदिरात दर्शन पण होऊन जाईल. सो आता आम्ही निघालोय, गाडीमध्येच आहे. सो पोचून मी तुम्हाला भेटतोच, मला तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो तिथल्या. चला. आणि काहीच आता आपण फायनली मंदिरात पोचलो आहे, शिव मंदिरात. आणि प्राचीन काळी मंदिर आहे, तुम्ही बघू शकता त्याची रचना बघू शकतात. हे बघा, खूप प्राचीन काळी मंदिर आहे. आणि आता आपण या मंदिरात पोचलो आहोत. आणि आता कसं महाशिवरात्री, तर महाशिवरात्रीची सगळी तयारी चालू आहे. आणि हे माझे 2 सहकारी, यांच्यासोबत मी आलो आहे या मंदिरात. चला आता आपण आता दर्शन घेऊ आणि मग मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवतो. आणि तुम्ही बघू शकता हे एंट्री गेट आहे मंदिराचं. आणि मंदिराच्या बाहेर हे 2 नंदी आहेत. इथे एक नंदी आहे आणि इथे एक नंदी आहे. असे 2 नंदी आहेत मंदिराच्या बाहेर. आणि तुम्ही ह्या मंदिराची रचना बघू शकता कशा प्रकारे कोरलेलं आहे दगडांमध्ये. हे पूर्ण कोरीव काम आहे दगडांमध्ये. आणि हे सगळं प्राचीन कालीन आहे. हे बघा, प्रत्येक गोष्ट हे मंदिराच्या बाहेर दगडामध्ये कोरलेली आहे. खूप भारी अशी रचना आहे मंदिराची. आणि गाईज तुम्ही हे बघताय मंदिर, हे मंदिर प्रामुख्याने 2 भागांमध्ये विभागले गेले आहे. हे आहे आपण हे जे बघतोय ना, हे सभा मंडप आहे. आणि गाभारा इथना अजून आतमध्ये आहे. इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर गाभारा आहे. सो हे तुम्ही हे जे बघताय हे सभा मंडप आहे. आणि गाभारा हा मंडपापेक्षा थोडा खोलगट आहे. म्हणजे हा तुम्ही जो गाभारा बघताय समोर, तो सभा मंडपापेक्षा आहे ना थोडा खोलगट भागात असून तिथे पोहोचण्यासाठी सुमारे 20 पायऱ्या उतराव्या लागतात. आणि गाईस हे तुम्ही जे बघताय हे गाभारा आहे. आणि हे गाभारामध्ये खाली उतरण्यासाठी सुमारे आपल्याला 20 पायऱ्या उतरून खाली दर्शनासाठी जावं लागतं. म्हणजे असं 2 भागात विभागलं गेलेलं आहे. मंदिर 2 भागांमध्ये विभागलं गेलं आहे. हे तुम्ही जे बघताय ते हे सभा मंडप आहे. सभा मंडपचा हा एरिया आहे. आणि हा जो बघताय तो हा गाभारा आहे. आणि दर्शनाला आपल्याला आता इथनं खाली 20 पायऱ्या उतरून आपल्याला खाली इथं दर्शनासाठी जायचंय. आता आपण आता पोहोचलोय गाभाऱ्यामध्ये. आणि हे सगळं गाभारा आहे बघा. आणि इकडे शिव मंदिर आहे. इथनं आपल्याला 20 पायऱ्या खाली उतरून दर्शनासाठी जायचंय. गाईस तुम्ही बघताय ही आहे शिवांची मूर्ती. आणि हे सगळं गाभारा आहे. ही सगळी गाभाऱ्याची रचना आहे. आणि इथे शिवांचं मंदिर आहे. आणि गाईस तुम्ही हे जे रेखीव मंदिर बघताय, या मंदिराचं बांधकामाला राजा चित्तराज यांनी सुरुवात केली होती. म्हणजे हे मंदिर तुम्ही बघायला गेलात ते इसवी सन 1060 मध्ये सुरुवात झाली बांधायला.
आणि तुम्ही या मंदिराच्या शिलालेखानुसार आहे ना, हे मंदिर इसवी सन 1060 मध्ये शिलाहार घराण्यातील राजा मंबवाणी किंवा मुम्मणी राज यांच्या काळात पूर्ण झाले. हे तुम्ही जे मंदिर बघताय हे त्यांच्या काळात पूर्ण झाले आणि त्यांच्या बांधकामाला राजा चित्तराज यांनी सुरुवात केली होती. त्यामुळे तुम्ही हे मंदिर बघताय ना, खूप सुरेख आणि खूप सुंदर असं स्ट्रक्चरमध्ये बांधलेलं आहे आणि तुम्ही प्रत्येक एक कोरीव काम तुम्ही बघू शकता. हे बघा किती सुंदर आणि किती स्वच्छ आणि किती क्लीन स्वरूपात त्यांनी हे मंदिर असे बांधलेत. खूप कमी मंदिर आपल्याला असे बघायला भेटतात. खूपच भारी स्ट्रक्चर बनवलं आहे मंदिराचं. आणि काय तुम्ही हे जे मंदिर बघताय ना, ते स्थानिक कथेनुसार हे एका रात्रीत 5 पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे. एका रात्रीत हा पूर्ण मंदिर बांधलंय आणि ह्या मंदिरावरचं तुम्ही जे हे स्ट्रक्चर बघताय ना, ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टींमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी कोरलेल्या आहेत. म्हणजे शिवशंकरांचं आणि पार्वतींचं जे लग्न झालं, त्या लग्नाच्या गोष्टी सगळ्या ह्या मंदिरामध्ये कोरलेल्या आहेत. आणि तुम्ही बघितलं तर प्रत्येक गोष्टीवरती काय ना काहीतरी कोरलेलं आहेत. मग ते गणेशांची मूर्ती झाली, गणेशांची मूर्तीचे काही प्रकार झाले, अशा प्रत्येक गोष्टीचे हे कोरलेल्या गोष्टी आहेत तिथे. आणि काहीच फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. खूप भारी असं दर्शन झालं. अचानक भयानक दर्शन घेतलं आपण. आणि तुम्हाला जर या मंदिराच्या दर्शनासाठी जर यायचं असेल तर अंबरनाथ स्टेशनपासून 2 किलोमीटर अंतरावरचे मंदिर आहे. स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षा वगैरे येऊ शकता डिरेक्ट. सो चला, आपलं तर दर्शन झालेलं आहे. आता आपण निघालोय. हे रोहन आणि निखिल आहे सोबत. सो आता आपला परतीचा प्रवास सुरू झालाय. चला. काय ते बघा, हे अंबरनाथचं स्टेशन आहे आणि अंबरनाथच्या स्टेशनच्या बाहेर आल्याच्या नंतर इथं रिक्षा भेटतील तुम्हाला. 20-20 रुपये शेअरिंग घेतात, 20-20 रुपये. सो तुम्हाला इथनं रिक्षा भेटतील शिव मंदिरात जाण्यासाठी. आणि गाईज आता घरी आलोय, फ्रेश वगैरे झालो आणि आता जरा आराम करतो. कारण की मग उद्या आपलं शूट लागलंय पुन्हा एकदा सिरियलसाठी. सो उद्या आपल्याला ठाण्याला जायचं आहे लवकर. त्यामुळे आता आराम करू थोडा. संध्याकाळी उठू आणि मग जरा जेवून वगैरे येऊ आणि लवकर झोपू. कारण की उद्या तुम्हाला सांगितलं जसं की शूट आहे उद्या, ठाण्याला जायचं आहे आपल्याला. सो चला, आता घरी आलो आहे, जरा आराम करतो. गाईज आत्ता जेवायला आलो होतो बाहेर, तर जेवून वगैरे झालं. आता रूमवरती जाते. रूमवरती जाऊ आणि झोपू लवकर आलो होतो जेवायला. कारण की उद्या लवकर उठून लवकर जायचं आहे. तर त्यासाठीच लवकर आलेलो जेवायला. तर जेवण वगैरे घरी जाऊन लवकर झोपलो का लवकर उठायला काही प्रॉब्लेम नाही. सो चला गाईज, आता घरी जातोय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.